तर भारतीय हॉकी संघाची नवीन जर्सी वादाच्या भोवऱ्यात सापडलेली आहे। भारतीय हॉकी संघानं जर्सीचा रंग बदलल्यानं वाद झालाय। भारतीय हॉकी जर्सी निळ्याऐवजी भगवी जर्सी असणार आहे। रंग बदलल्यानंतर भारताचे पूर्व कर्णधार वीरेन रासकिन्हा यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। देखिए, ये चाहे यूनिफॉर्म बदलने ये एजुकेशन पॉलिसी में भी अपनी इतिहास को बदलने की कोशिश करते हैं, कुछ भी कर लें। आपने देखा हमारे देश के युवा क्या सोचते हैं। हमारे देश के युवा सारे जंतर मंतर में जितने भी इकट्ठे हुए थे वो क्या कह रहे थे इसके बारे में आप सबने सुना। ये देश की आवाज़ है। ये देश, इस देश की आज़ादी के लिए जो लड़ाई लड़ी गई वो अहिंसा और सत्य पर आधारित है। उसमें आरएसएस और पूरे देश को असलियत मालूम है, और जिनको नहीं पता था उनको आज पता चल रहा है कि इनकी नीयत क्या है। कहीं जब खेल रहे हैं उस दौरान कहीं ना कहीं विजिबिलिटी उस हिसाब से नहीं हो पा रहा है, कहीं ना कहीं थोड़ा बहुत फील कर रहे हैं। सो इसलिए उनका सजेशन आया था कि 2 कलर के लिए आया था, एक येलो कलर, दूसरा ऑरेंज कलर के लिए। और यदि देखते हैं टूर्नामेंट के बाद तो खिलाड़ियों को पसंद नहीं आ रहा है, पसंद नहीं आएगा, तो फ्यूचर में हम कलर को दोबारा हम और कैसे बेटर हो पाएगा उसके ऊपर भी हम काम कर सकते हैं। अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केलेली आहे। चीन कृत्रिम सूर्य बनवत आहे आणि आपल्याकडे चांगले रस्ते देखील नाहीयेत असं केजरीवाल म्हणतात। सध्या पंतप्रधान लहान आंदोलकांवरती गुन्हे नोंदवण्यात आणि खासदार खरेदी करण्यात व्यस्त असल्याचा टोलाही केजरीवालांनी लगावला। एक तरफ चाइना आर्टिफिशियल सन बना रहा है और दूसरी तरफ हमारे देश के प्रधानमंत्री उन छोटे छोटे बच्चों पे एफआईआर कराने में व्यस्त हैं जिन्होंने प्रधानमंत्री का सोशल मीडिया पे कोई मजाक उड़ा दिया। एक तरफ चाइना सूरज बना रहा है और हमारी सरकार से सड़कें नहीं बन रही हैं, हमारी सरकार से पुल नहीं बन रहे हैं। हाँ, एक बारिश आती है हमारे शहरों का बुरा हाल हो जाता है, चारों तरफ कूड़ा ही कूड़ा पड़ा है। क्यों? क्योंकि हमारे प्रधानमंत्री जी एमपी और एमएलए खरीदने और बेचने में लगे हुए हैं, पार्टियां तोड़ने में लगे हुए हैं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अरुणाचल प्रदेश आणि नागालँड मधील खासदारांसोबत बैठक पार पडली आहे आणि या राज्यांमधील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवरती बैठकीत चर्चा झाली आहे। पूरस्थितीमधील आव्हानांचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार संबंधित राज्य सरकारांसोबत काम करत राहील अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत दिलेली आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीतील अतिवृष्टी आणि पूरस्थितीचा आढावा घेतलेला आहे। गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांच्याकडून माहिती घेतलेली आहे। भामरागडमधील 700 नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी फडणवीसांना दिली आहे। छत्तीसगडमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे भामरागड तालुक्यातील नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ होऊन पूरस्थिती निर्माण झालेली आहे। तर इकडे रत्नागिरीच्या कशेडी घाटातील महामार्गालगतचा भरावच वाहून गेलेला आहे। मुसळधार पाऊस पडतोय त्यामुळे महामार्गालगतच्या साईड पट्टीचा भराव वाहून गेलाय, रस्ता खचलेला आहे। अवजड वाहतूक सुरू राहिल्यास महामार्गाचा आणखी काही भाग हा वाहून जाण्याची भीती व्यक्त केली जाते। अमरावती शहरामध्ये तासाभरापासून जोरदार पाऊस सुरू आहे। हवामान खात्यानं अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे। पुढील 2 दिवस अमरावती शहरामध्ये जोरदार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे। जळगाव शहरातील जिल्हा परिषदेसमोरील रस्त्यावरती पावसाचं पाणी साचलेलं आहे। वाहन चालकांना पाण्यातून वाट काढताना कसरत करावी लागते, तसेच या रस्त्यावरती पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्थाही नाहीये। बातमी सविस्तर आहे। जालन्याच्या परतूरमध्ये महिनाभरापूर्वी बांधलेला 6 कोटींचा रस्ता हाताने उखडलेला आहे। सोयंजना ते येणोरा दरम्यानच्या रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्याचं या व्हिडिओमध्ये आपण बघतोय। सय्यद कन्स्ट्रक्शन या कंपनीने महिनाभरापूर्वीच रस्त्याचं काम केलं होतं। सय्यद कन्स्ट्रक्शनला काळ्या यादीत टाकण्याची मागणी आता केली जाते। साधारण माणसाच्या मागे लावलं, शेपूट लावून देणं, परेशान करणं, हे बघू शकता तुम्ही। विरोधक झोपलेत काय हे मला त्यांना प्रश्न करायचा आहे, हे बघू शकता तुम्ही। नवीन कसरा घाटामध्ये ब्रेक फेल झाल्यानं दुधाचा टँकर पलटी झालाय।
चालकासह एक महिला गंभीर जखमी झाली. जखमींवरती कसारा ग्रामीण रुग्णालयामध्ये सध्या उपचार केले जात आहेत. अपघातामुळे टँकरमधील दूध रस्त्यावरती सांडून चालकाचं मोठं नुकसान झालेलं आहे. नवीन कसारा घाटातली ही दृश्य आपण बघतोय. दुधाचा टँकर उलटला. हा अपघात नेमका कसा झाला या संदर्भात अजून तरी कोणती स्पष्टता आलेली नाहीये. मात्र चालकासह एक महिला जखमी झाल्याची माहिती मिळते.